हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज आपण काय करणार आहोत तर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहोत. आपण जायचं आहे हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये जायला आवडते की नाही सगळ्यांना? हां, हल्ली तर आपलं थोडंसं जास्तच वाढलं आहे हॉटेलमध्ये जाणं खाणं, बरोबर? आणि खूप छान असतात हॉटेल्स, बरोबर? तर तिकडे गेल्यावर जे तिथे वेटर काका असतात त्यांच्याशी आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, कसं बोलू शकतो, त्यांनी आपल्याशी इंग्लिशमध्ये काही प्रश्न विचारले तर मेन्यू कसा ऑर्डर करायचा, हे सगळं आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्यासाठी एक छोटीशी टेस्ट पण आहे. टेस्ट नाही म्हणू शकणार, पण एक छोटीशी गंमत पण आहे, खेळ आहे छोटासा. तर त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आणि बघत असताना मध्येच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी नेहमीप्रमाणेच करायला विसरू नका. ठीक आहे. आता जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा सगळ्यात आधी आपलं तिथे स्वागत करायला किंवा आपल्याला रिसीव्ह करायला तिथे कोण असतं तर खूप सारे वेटर काका असतात. काही हॉटेल्समध्ये वेटर दीदीसुद्धा असतात, बरोबर? तर जे कोणी तुमच्यासमोर येतील त्यांच्याशी इंग्लिशमध्ये कसा संवाद साधायचा ते आपण बघूयात. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, वेटर अंकल असतील तर ते काय म्हणणार तुम्हाला? गुड इव्हिनिंग, हाऊ मे आय हेल्प यू. आता आज मी काय करते, आपलं हे कॉन्व्हर्सेशन आहे ना, तर एरवी कसं मी तुम्हाला प्रत्येक वाक्य मराठीमध्ये समजावून सांगते. आज आपण तसं नको करूया. आज मी डायरेक्ट फक्त डायलॉग्स वाचते, तुम्ही ते समजून घ्या. ठीक आहे? ओके, पुन्हा सुरू करूयात. वेटर अंकल ते काय म्हणतात? गुड इव्हिनिंग, हाऊ मे आय हेल्प यू. आणि मग तुम्ही त्यांना काय म्हणणार? वी नीड अ टेबल फॉर 2 प्लीज किंवा टेबल फॉर 3 प्लीज. जेवढे तुम्ही फॅमिली मेंबर्स हॉटेलमध्ये गेलेले असाल तेवढे. मग वेटर अंकल काय विचारतील? वुड यू प्रिफर द टेबल ॲट विंडो ऑर इन द मिडल. आणि मग तुम्ही काय म्हणाल? विंडो टेबल प्लीज, कारण आपल्याला खिडकीत बसायला आवडतं, मजा येते. हां, आता बऱ्याचदा काय होतं, आपण जर सुट्टीच्या दिवशी गेलो असू, कारण त्याच दिवशी आपल्याला सुट्टी असते, आईबाबांना सुट्टी असते, आठवडाभर महिनाभर काम करून दमलेलो असतो, त्याच्यामुळे सुट्टीत आपण एखाद दिवसाची सुट्टी मिळाली की हॉटेलमध्ये जातो आणि जशी आपल्याला सुट्टी असते तशी बाकीच्यांनाही सुट्टी असते, त्यामुळे हॉटेल असतं फुल भरलेलं आणि जागा नसते बसायला. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? इफ द रेस्टॉरंट इज फुल, वेटर अंकल माइट से, ते असं म्हणू शकतात की इट विल बी 15 मिनिट्स वेट. वुड यू लाईक टू वेट. तर तुम्ही म्हणू शकता येस वी कॅन वेट. आता मेन्यू ऑर्डर कसा करायचा? टेबल तर मिळाला, तुम्ही बसलात तिथे, मेन्यू ऑर्डर कसा करायचा? ठीक आहे. सो वेटर अंकल सेज कॅन आय टेक द ऑर्डर. मग तुम्ही काय म्हणाल? कुड यू प्लीज रेकमेंड अ नाईस डिश. तुम्ही एखादी चांगली डिश इकडची हॉटेलमधली सांगू शकता का? मग ते म्हणतील यू कॅन गो फॉर पनीर बटर मसाला विच इज नॉन स्पायसी. कसं बरोबर ओळखलं वेटर अंकलने. हां, तिखट नको, त्याच्यामुळे आधीच जी नॉन स्पायसी कमी तिखट असलेली डिश आहे ती त्यांनी सांगून टाकली. मग तुम्ही काय म्हणणार? दॅट साऊंड्स डेलिशियस, वी कॅन गो फॉर इट. ते म्हणजे ही डिश आवडली, पनीर तर सगळ्याच मुलांना आवडतं, त्यामुळे आम्ही ते नक्कीच खाऊ शकतो, बरोबर? किंवा इथे जर तुम्हाला थोडासा वेळ लागणार असेल, हां, म्हणजे तुम्ही मेन्यू कार्ड बघताय आणि डिसाईड करताय, आईला वेगळं हवं असतं, बाबाला वेगळं हवं असतं, तुम्हाला काहीतरी वेगळं हवं असतं, तर अशा वेळेला तुम्ही वेटरला सांगू शकता कॅन वी हॅव अ मिनिट प्लीज टू डिसाईड. ठीक आहे. आता खाऊची तर ऑर्डर झाली, आता सोबतीला काहीतरी प्यायला पण आपल्याला लागतं, बरोबर की नाही? कोल्ड्रिंक असेल, ज्यूस असेल, तर वेटर अंकल सेज ऑर आस्क्स व्हॉट वुड यू लाईक टू ड्रिंक. प्यायला काय आवडेल? मग तुम्ही काय म्हणाल? आय वुड लाईक टू हॅव अ वॉटरमेलन ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस, जो तुमचा आवडीचा ज्यूस असेल तो तुम्ही तिथे मागू शकता. आणि वेटर अंकल सेज शुअर. ठीक आहे. आता इथे तुम्ही काय वापरू शकता अजून थोडंसं पॉलिश्ड इंग्लिश, एकदम स्टायलिश इंग्लिश बोलण्यासाठी? तर आयल हॅव ऑर कॅन आय गेट वाय, असं हे 2 शब्दसुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे हे मिळेल का मला? कॅन आय गेट दिस, कॅन आय गेट दिस ज्यूस, कॅन आय गेट दिस डिश, असं तुम्ही पोलाइटली पण कॉन्फिडेंटली वेटर अंकलला विचारू शकता. आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला जे सांगितलं की शेवटी एक गंमत आहे, तर इथे मी फक्त डायलॉग्स दिलेले आहेत. ते कोण म्हणाले आणि कोणाला म्हणाले हे तुम्ही तुमचं ओळखायचं आहे. खूप सोपं आहे. ठीक आहे. हाऊ वॉज युअर मील? इट वॉज डिलिशियस. थँक यू. थँक्स.
वुड यू लाईक टू हॅव अ स्वीट डिश? आता हे 3च डायलॉग्स आहेत. ते कोणी कोणाला म्हटलेत ते नक्की स्वतःला सांगा, आईबाबांना सांगा आणि बघा बरोबर येतं आहे काय. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि असंच आपण भेटत राहू वरचेवर आणि चॅनलच्या वाढीला हातभार लावा. पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. बाय बाय.